आता आपल्यासोबत आहेत शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण. सर, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे. एकंदरीत तयारी काय आहे तुमची? हे बघा, शिवसेना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये एवढा उत्साह आहे आणि आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह ह्याच्याकरता म्हटलो की आम्ही फक्त आता गुलालाच उधळाचा राहिलेला आहे. अशा पद्धतीनं पूर्ण जनतेमध्ये देखील आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे देशाकरता केलेल्या 10 वर्षामध्ये जे कार्य आहे त्या कार्याचा अनुषंगाने जनतेमध्ये पण उत्साह आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी अशा पद्धतीचे अनेक नियोजनबद्ध आपलं कुटुंब समजून त्यांनी जे निर्णयात्मक काम केलेलं आहे, ह्या अनुषंगानं लोकांना फक्त 7 तारखेचा उत्साह करण्याकरता आणि मतदान करण्याकरता जनता उत्साही आहे. त्याच पद्धतीनं आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहे. सर, तुम्ही आत्ता म्हणालात की खुद्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज इथे येणार आहेत, तर याचं खास कारण काय यामागचं? कारण का माहीत आहे, जसं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं ह्या कोल्हापूर जिल्ह्यावर एवढं प्रेम होतं, त्याच पद्धतीनं कुठलाही शुभारंभ करायचा झाला तर बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचे आणि तिथून पुढं सगळे आपल्या महाराष्ट्राची दौऱ्याची सुरुवात करायचे. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब देखील या कोल्हापूर जिल्ह्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण का वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा हा बघायला गेलं तर आवडता जिल्हा हा कोल्हापूर आहे. कारण का हा शाहूनगरीचा आपला वारसा जपणारा हा जिल्हा आहे. त्याच पद्धतीनं हिंदू हृदय सम्राटांचं देखील ह्या जिल्ह्यावर बारीक लक्ष असायचं. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचं देखील या जिल्ह्यावर चांगलं बारीक लक्ष आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी एवढा फंड दिलेला आहे आणि राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या कोल्हापूर नगरी एवढ्या शहराच्यासाठी असून जिल्ह्यासाठी पूर्ण विकासासाठी चांगल्या पद्धतीचं बारीक लक्ष एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्यावर ठेवलेलं आहे. चला, अलीकडे एक म्हण म्हणतायत की मान गादीला पण मत मोदींना, यावर काय म्हणणं आहे? बरोबर आहे. कारण का माहिती आहे काय की आम्ही पण देखील सर्वच ह्या शाहूनगरीमधले आम्ही वारसदार आहे, पण आम्ही शाहू महाराजांचा आदरच करतो, ह्या गादीचा आदरच करतो आहे. कारण का वंदनीय शिवसेना प्रमुख देखील शाहू महाराज ह्या गादीचा पूर्णपणे आदरपूर्वक सन्मान करायचे. त्याच पद्धतीनं आम्ही देखील त्यांचं आदर करू. कारण का शाहूनगरी ही शाहू महाराजांच्यावर चाललेली विचाराची नगरी आहे आणि त्या पद्धतीनं शाहू महाराज हे आमचं दैवत आहे. पण कुठं तर राजकारणाच्या दृष्टिकोनातून जमीन आसमानचा फरक म्हणतो त्या पद्धतीचा आहे आणि जनता योग्य ठिकाणी मतदान करेल. आणि संजयदादा मंडलिकांना या भारताचे पंतप्रधान करण्याकरिता त्यांना आपली कोल्हापूरची जनता आदरणीय संजय मंडलिकांना जास्तीत जास्त फरकानं विजय करेल आणि आपल्या कोल्हापूर नगरीचा पूर्णपणे लोकांची सेवा करण्याची जनताच एक परत अनेक पद्धतीनं त्यांना चान्स देईल असं आम्हाला सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटतं.